नमस्कार. संजय गांधी अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत. मग यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील किंवा विधवा महिला असतील, यांच्या सगळ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जारी करण्यात आला असून पाहू शकता आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच ऑनलाईन जे हयात प्रमाणपत्र आहे, हयातीचा दाखला हा कसा काढायचा हे सांगितलं होतं. आता यामध्ये बहुतांश जे लाभार्थी आहेत यांना अडचण येत होती, अडचण येत आहेत. तर यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. नक्की काय शासन निर्णय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर अशाच निराधार योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी आत्ताच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. महत्त्वाचा असा शासन निर्णय राज्य शासनामार्फत जारी झाला असून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना जे बेनिफिशरी सत्यापन ॲप आहे याद्वारे हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबत हे शासन निर्णय 7 मे म्हणजे आजचंच आहे पाहू शकता. या अंतर्गत जो शासन निर्णय जारी झाला आहे यानुसार केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत जी योजना आहे यामध्ये हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे यासाठी PSA बेनिफिशरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे आणि त्या अनुषंगाने या योजनेसाठी जेव्हा अर्ज करताय यामध्ये लाभार्थ्यांकडे विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत अथवा गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक, कर्मचारी यांच्यामार्फत किंवा सेतू सेवा केंद्र यांच्यामार्फत त्यांचं BSA जे आहे प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल आणि सादर सेवा ही लाभार्थ्यांना वापरण्यास निशुल्क असेल. तर यामध्ये किमान ₹50 सेवा शुल्क जे आहे हे लाभार्थ्यास आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने जे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आहे हे काढलं जाऊ शकतं आणि यासाठी लाभार्थ्याने स्वतः ही कारवाई जी आहे कशा पद्धतीने करायची याची सगळी माहिती दिलेली आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये याबाबतची माहिती दिली होती. तर या पद्धतीने मास्टर ट्रेनरची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. ते गाव पातळीवर त्या गावामध्ये जाऊन प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांसाठी त्यांचं PSA जे आहे, त्यांचं बेनिफिशरी सत्यापन ॲप यावरून त्यांची नोंदणी जी आहे, हयातीचं प्रमाणपत्र हे करणार आहेत. यासाठी मास्टर ट्रेनर याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहू शकता यामध्ये सदर प्रणालीच्या अंमलबजावणीकरता जिल्हा, तालुका स्तरावर एक मास्टर ट्रेनरची निवड जी आहे ही करण्यात यावी. याकरता विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणी पुरवण्यात आलेल्या तांत्रिक मनुष्यबळातून राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर एक मास्टर ट्रेनरची निवड ही केली जाणार आहे आणि तो तुमच्या घरी येऊन तुमचं जे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आहे, तुमचं हयातीचा दाखला ऑनलाईन हा काढून देणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी प्रक्रिया आहे ऑनलाईन होणार आहे आणि आत्ता तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या मोबाईलवरून हे करू शकता. कशा पद्धतीने करायचं मागचा एक व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तो तुम्ही चेक करू शकता. प्लेलिस्टमध्ये सुद्धा असेल. यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे हे करायचं आहे. हयातीचा दाखला हा तुम्हाला सादर करायचा आहे. तर आता फक्त तो ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार असून या पद्धतीची प्रक्रिया तुम्हाला लवकरात लवकर ही करायची आहे. याबरोबर ट्रेनरची सुद्धा नियुक्ती होणार असून लवकरच तुमच्या गाव पातळीवर ट्रेनर जो आहे हा तुमचं सगळी जी पूर्ण प्रोसेस आहे तुम्ही जर केली नसेल तर करून देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा आजचा महत्त्वाचा शासन निर्णय निराधार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आला आहे. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये एप्रिल आणि मे महिन्यासाठीचं पेन्शनबाबतचे अपडेट जे आहे, तारीख जी आहे हे सुद्धा जाहीर होईल. याच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत या मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.